2023 मध्ये आंदोलन 2026 मध्ये उजाडले तरी विठोली आसरा रस्त्याची दुरवस्था कायम आहे. मोठमोठे खड्डे, वाढलेले झुडपे आणि धोकादायक पूल नागरिकांच्या प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला. आर्णी तालुक्यातील विठोली आसरा या महत्त्वाचा मार्ग गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांना आजही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे आसरा आर्णी मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी विठोली आसरा या सुमारे 9 किलोमीटरच्या रस्त्याची दुरवस्था अद्याप कायम आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 4 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर विविध सामाजिक संघटना, ग्रामस्थ आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी अनेकदा निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र 2026 वर्ष उजाडलं तरी संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाहीये. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. सध्या या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे व काटेरी झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले. यामुळे समोरून येणारे वाहने वेळेत दिसत नसल्यानं अपघाताचा धोका वाढलाय. मुख्य रस्त्याची अवस्था एखाद्या शेतातील पायवाटेसारखी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. या मार्गावर 3 लहान पूल असून मुसळधार पाऊस आणि अरुणावती नदीला पूर असल्यास पुलावरून पाणी वाहू लागले. नदीतील पाण्याचा निचरा होत नसल्यानं हे पूल पाण्याखाली जातात आणि संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद होतो. यामुळे या ठिकाणी उंच व सुरक्षित नवीन पूल उभारण्याची मागणी नागरिकांकडून सातत्यानं करण्यात आली. विठोली गावासाठी आसरा मार्ग हा सर्वात जवळचा मानला जातो. महत्त्वाचा मार्ग असून त्याचं अंतर सुमारे 9 किलोमीटर आहे. पर्यायी दाभाडी मार्ग उपलब्ध असला तरी तो अधिक लांब असून त्याचीही अवस्था समाधानकारक नाहीये. परिणामी रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे विठोली आसरा रस्त्याचं तातडीनं डांबरीकरण करण्याचं व रस्त्यालगतची झाडे व झुडपे हटवण्याचं तसेच तिन्ही पुलांचं उंचीकरण करून नवीन पूल उभारण्याची मागणी केली जाते. अन्यथा भविष्यात या मार्गावर एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असा इशाराही नागरिकांनी दिलाय. VPL न्यूज महाराष्ट्रासाठी आर्णी तालुका प्रतिनिधी विकास ठमके.